हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम जबराट, एकदम भारी ट्विस्ट आलाय। मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सखी ही सखी सदन चाळीत राहतीये आणि सरकारने दिलेल्या चॅलेंजनुसार तिला सरकारचा एकही रुपया न वापरता या चाळीत महिनाभर राहायचंय आणि सखीकडे तर पैसे नाहीये। मग आता सखी पैसे कमवण्यासाठी चक्क नोकरी करणारे आणि हे तर आपल्याला माहिती आहे। मग ट्विस्ट काय आहे? तर मैत्रिणींनो, सखी जेथे नोकरी करणारे ती कंपनी कान्हाच्या मालकीची असेल। म्हणजे कान्हा या कंपनीचा मालक आहे। ज्या कंपनीचा मालक कान्हा आहे त्याच कंपनीत सखी नोकरी करणार आहे। आणि जेव्हा कान्हा सखीला सोडायला तेथे जाईल तेव्हा तेथील सगळे लोक कान्हाला सर सर अशी हाक मारतील आणि कान्हाला सखीपासून हे सत्य लपवणं चांगलंच अवघड जाणार आहे। मग आता पुढे घडणार तरी काय आणि हे सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारला सखी सदन चाळीत पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो। सखी ही सरकारला म्हणते आई, तेवढ्यात ती स्वतःलाच करेक्ट करते, म्हणते आई नाही सरकार, तुम्ही येथे कशा? तर सरकार सखीला म्हणते सखी असं काय करतेस बाळा, मी तुझी आई आहे आणि तू माझी एकुलती एक मुलगी। आता माझ्या एकुलती एक मुलीचं लग्न झालंय, ती तिच्या सासरी गेलीये आणि तिच्या लग्नानंतरचे सोहळे होत आहे, सत्यनारायणची पूजा होतीये, तर ती याची डोळा पाहण्याची माझी इच्छा नसेल का? तुला त्यात एवढं आश्चर्य का वाटतंय? तर हे ऐकून सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती हसू लागते। सरकार सखीला विचारते माझं काही चुकलं का? मी काही चुकीचं बोलले का? माझं येते ना तुला आवडलं नाहीये का? तर सखी तिला उत्तर देते ओ सरकार, चूक आणि तुम्ही, सरकार आणि चूक या दोन वेगवेगळ्या युनिव्हर्स, दोन वेगवेगळ्या ब्रह्मांडातल्या गोष्टी आहे आणि त्या कधीच एकत्र येऊ शकत नाही। म्हणजे तुम्ही कधीच चुकू शकत नाही। तुम्ही जे केलंय ना ते अगदी योग्य केलंय। सरकार म्हणते एकदम बरोबर बोलली, माझ्या मुलीचं सुख पाहण्यासाठी मी येथे आली आहे आणि मी काहीच चुकीचं केलं नाहीये। पण सरकार आणि सखीचं हे बोलणं पाहून, सरकारला तेथे आलेलं पाहून चाळीतील सगळी माणसं गप्प असतात। स्मशान शांतता पसरलेली असते। सरकार विचारते काय झालं? मी नसताना तर तुम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतात, गप्पा गोष्टी हसणं खिदणं सुरू होतं आणि मला पाहून तुम्ही सगळे असे गप्प का झालात? मला येथे आलेलं पाहून तुम्हाला चाललेलं नाहीये का? आवडलेलं नाहीये का? सखी काहीच बोलत नाही। तर कान्हा सरकारला म्हणतो नाही नाही सरकार, असं काही नाहीये, तुम्ही येथे आलात ना त्यामुळे सगळ्यांना अनपेक्षित आनंद झालाय। सरकार विचारते म्हणजे मी आल्याचा अनपेक्षित आनंद, मी आल्यावर आनंद नाही होत का? तर कान्हा म्हणतो अरे माझं बोलण्याची शब्दांची इकडची अदलाबदल झाली, मला म्हणायचं होतं तुमचं येणं अनपेक्षित होतं ना म्हणून सगळ्यांना आनंद झालाय, पण तो कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये। आणि सरकार, तुम्ही जे बोललात ना ते एकदम योग्य बोललात। तुम्ही सखीच्या आई आहात आणि सखी तुमची एकुलती एक मुलगी आहे। तुम्ही या चाळीत नक्कीच येऊ शकता, तो तुमचा हक्क आहे। तुमच्या मुलीचा जो सुखी संसार सुरू आहे तो पाहण्यासाठी तुम्ही येथे यायलाच हवं। मी तर म्हणतो चला मी तुम्हाला आमच्या खोलीत घेऊन जातो। तशी आमची खोली खूप मोठी नाहीये, तुमच्या कामत मेन्शनसारखी लक्झरियस नाहीये, पण जेव्हापासून तुमची मुलगी माझ्या खोलीत राहायला आली ना, खोलीचं रूपच तिने पालटलंय। तुम्ही माझ्या मागे मागे चला, मी तुम्हाला घेऊन जातो। सरकार चिडून म्हणते मी तुझ्या मागे चालायचं का, युजलेस? तर कान्हा म्हणतो पुन्हा माझ्या शब्दांची अदलाबदल झाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे मागे चालतो। सरकार पुढे जाते, कान्हा तिच्या मागे मागे जातो। सखीला कळतच नाही या दोघांचं नेमकं चाललंय तरी काय आणि ती तेथेच उभी राहते। तर इकडे सरकारच्या बंगल्यात गौतम हा चक्क सरकारच्या रूममध्ये पोहोचतो। सरकार तर सखी सदन चाळीत असते त्यामुळे गौतमला मोकळं मैदान असतं आणि तो सरकारच्या रूममध्ये सरकारचं खरं रहस्य आहे तरी काय, आपल्याला काहीतरी सापडेल असं म्हणून सगळे कपाट, सगळे ड्रॉवर शोधू लागतो। सुरुवातीला तर त्याला काहीच सापडत नाही, पण तो त्याचं सर्च ऑपरेशन सुरूच ठेवतो। त्याला ड्रॉवरमध्ये काहीच सापडत नाही आणि मग तो सरकारच्या कपाटांकडे आपला मोर्चा वळवतो। तो सरकारचं एका बाजूचं कपाट उघडतो, त्यामध्ये एक ड्रॉवर असतं। हा ड्रॉवर तो उघडतो, तेथे त्याला काही दागिने दिसतात, काही फाईल्स असतात आणि या फाईलबरोबरच त्याला एक बॉक्स दिसतो। हा बॉक्स तो उघडतो तर या बॉक्समध्ये चक्क कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात। तो विचार करतो वहिनी म्हणजे सरकार कॉन्टॅक्ट लेन्सेस का वापरते? तिचे डोळे तर आधीपासूनच घारे आहेत, ब्राऊन आहेत, मग तिला कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायची काय गरज आहे? ती डोळ्याचा रंग बदलते का?
हा विचार तो करत असतो, पण सरकार या कॉन्टॅक्ट लेन्सेस का वापरते हे त्याला काही कळत नाही. तर इकडे कान्हा आणि सरकार चाळीच्या थोड्या मागच्या बाजूला येतात आणि सरकार ही कान्हावर खूप चिडते आणि त्याला विचारते, तुला मी जे सांगितलं होतं ते काम तू केलं नाही. तू सखीच्या प्रेमात पडत चाललाय का? तिच्याशी प्रेमाने वागतोय? तर कान्हा म्हणतो, नाही सरकार, मी बेबी सरकारांच्या प्रेमात कधीच पडू शकत नाही, कारण माझं फक्त पैशांवर प्रेम आहे. तर सरकार चिडून म्हणते, तुझी ही नाटकं बंद कर. मी तुला सखीला त्रास द्यायला सांगितला होता, पण मला असं दिसतंय तू मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा मी येथे आले ना, तेव्हा सखी तुझ्या हाताला प्रेमाने मलम लावून देत होती. मी तर तुला सांगितलं होतं की सखीला चटका बसला पाहिजे, मग तुला कसा चटका बसला? असं म्हणून सरकार कान्हाचा हात हातात घेते आणि जेथे जखम झालेली असते ना, त्या जखमेवर जोरात दाबते. त्यामुळे कान्हा जोरात ओरडतो आणि म्हणतो, सरकार माफ करा, पण तुमचा गैरसमज झालाय. मी तर सखीलाच चटका देणार होतो, पण त्याच वेळेस दाभाडे मावशी आम्हाला म्हणाल्या की दोघांनी मिळून शिरा बनवायचा आहे, आणि मग काहीतरी गोंधळ झाला आणि ते उचटणीचं टोक माझ्याच हातात आलं, मलाच चटका बसला, नाहीतर मी बेबी सरकारांनाच चटका देणार होतो. सरकार त्याला म्हणते, तुझी ही फालतू बडबड मला नाही ऐकायची आहे. पण कान्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मी तुमचाच आदेश ऐकला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे बेबी सरकारांना चटका देणार होतो, पण दाभाडे मावशीमुळे हे सगळं झालंय. पण सरकारचा मात्र कान्हावर विश्वास नसतो. सरकारला समजतं की कान्हा सखीच्या प्रेमात पडलाय आणि तिला डबल क्रॉस करतोय. तर इकडे गौतमचं सर्च ऑपरेशन सुरू असतं. तो या कॉन्टॅक्ट लेन्सेस पुन्हा या बॉक्समध्ये ठेवतो आणि ड्रॉवर बंद करून देतो. तो एका बाजूचं कपाट बंद करतो आणि मग दुसऱ्या बाजूचं कपाट उघडतो. तेथे काही दागिने असतात, फाईल्स असतात आणि एका फाईलमधून एक फोटो बाहेर आलेला असतो. हा फोटो खाली पडतो, तर हा फोटो गौतम उचलतो. तो तेजस्विनीचा फोटो असतो, म्हणजे सखीच्या खऱ्या आईचा. काही वर्षांपूर्वी जेव्हा ती साडी नेसलेली असते आणि या फोटोवर चक्क क्रॉस केलेलं असतं. हे पाहून गौतमला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो विचार करतो की या फोटोवर क्रॉस का केलं असेल? कुणी स्वतःच्याच फोटोवर क्रॉस का करेल? तो हा फोटो उलटा करून पाहतो, तर त्यावर चक्क आय हेट यू, मला तू आवडत नाही, मी तुझा तिरस्कार करते, असं लिहिलेलं असतं. हे पाहून तर गौतमला मोठी शंका येते. एखादी व्यक्ती स्वतःच्याच फोटोवर आय हेट यू असं का लिहील? मी स्वतःचाच तिरस्कार करते असं कसं लिहू शकते? असा प्रश्न गौतमला पडतो. पण गौतमला माहीत नसतं की हा फोटो त्याच्या खऱ्या वहिनीचा म्हणजे तेजस्विनीचा आहे आणि या फोटोवर जिने आय हेट यू लिहिलंय, क्रॉस केलंय, ती त्याची खरी वहिनी नाहीये, तर ती तेजस्विनीची बहीण मनस्विनी म्हणजेच सरकार आहे. परंतु गौतमला अजून हे सत्य कळलेलं नाहीये. परंतु गौतम ज्या अतिप्रचंड वेगाने हे सगळं सत्य शोधतोय, त्यामुळे त्याला लवकरच सरकार म्हणजेच मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींचं सत्य समजेल असंच दिसतंय. गौतम या फोटोकडेच पाहत असतो, विचार करत असतो. तर दुसरीकडे कान्हा हा कसाबसा सरकारच्या हातातून आपला जखमेवाला हात सोडून घेतो आणि म्हणतो, सरकार तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेताय. पण सरकारच्या हाताला हा मलम लागलेला असतो आणि हा मलम ती कान्हाच्याच कुर्त्याला पुसते आणि म्हणते, आता मला पुन्हा एकदा हँडवॉश करावा लागेल. तुझ्या कुर्त्याला हात लावल्यावर माझ्या एक लक्षात आलं, कान्हा मी तुला स्पाय कॅमेरा दिला होता ना, तो स्पाय कॅमेरा कस काय खाली पडला? मला काहीच दिसत नव्हतं, म्हणून मला येथे यावं लागलं. तो स्पाय कॅमेरा तूच फेकून दिला ना, म्हणजे मला इथे काय घडतंय? तू सखीला त्रास नाही तर सखीवर कसं प्रेम करतोय, तिची कशी काळजी घेतोय ते दिसू नये, हा तुझाच प्लॅन होता ना. येथे आल्यावर तू स्वतःचे प्लॅन बनवतोय का? मला डबल क्रॉस करतोय का? तर कान्हा सरकारला सांगतो, सरकार तुमचा गैरसमज होतोय, असं मी काहीच केलेलं नाहीये. मी तुम्हाला डबल क्रॉस करत नाहीये. तो कॅमेरा आपोआप खाली पडला. मी आत्ता तो शोधून आणतो आणि पुन्हा एकदा कुर्त्याला लावतो. तर सरकार म्हणते, युजलेस, आता त्या कॅमेऱ्याची काहीच गरज नाहीये. कान्हा विचारतो, असं कसं? कॅमेऱ्याची का गरज नाहीये? तर सरकार त्याला म्हणते, जेव्हा मी येथे नव्हते तेव्हा त्या स्पाय कॅमेऱ्याद्वारे मी तुम्हाला पाहत होते, पण आता तर मी येथेच आहे ना, सगळं लाईव्ह पाहते. त्यामुळे तू माझ्यासमोर सखीला त्रास दे आणि तू जो काही त्रास सखीला देशील मी तो माझ्या डोळ्यांनी पाहील. त्यामुळे तुला सखीला त्रास द्यावाच लागेल आणि हे लक्षात ठेवायचं. कान्हा मान हलवतो. सरकार कान्हाला ठणकावून सांगते, कान्हा आत्तापर्यंत जे घडलं ते घडलं, पण यानंतर मला तुझ्या कामात एकही चूक दिसता कामा नये. तू त्या सखीला इतका त्रास द्यायचा
की ती लवकरात लवकर माझ्या घरी परत यायला हवी, हे चॅलेंज हरायला हवी. आता यानंतर तू सखीकडचे सगळे पैसे संपले पाहिजे असा काहीतरी प्लॅन बनव. सखीला एक एक वस्तूसाठी तुझ्याकडे भीक मागायला लागली पाहिजे आणि तू तिला तुझ्याकडील एक पैसाही द्यायचा नाही. त्यामुळे सखी येथे राहणं तिच्यासाठी अशक्य होईल आणि मग ती टाचा घासत घासत, नाक रगडत रगडत माझ्या घरी येईल आणि तेथे राहण्याची माझ्याकडे भीक मागेल. त्याच दिवशी तुझं काम पूर्ण होईल, हे लक्षात ठेवायचं, असं म्हणून सरकार तेथून निघून जाते. कान्हा स्वतःच्या जखमेकडे पाहतो आणि सरकारकडे पाहून खूप चिडलेला असतो. तर इकडे सखी ही एकटीच सत्यनारायणच्या पूजेसाठी बसलेली असते. गुरुजी तिला म्हणतात, ते ताट इकडे घ्या आणि तुमच्या यजमानांना बोलवा. सखी आजूबाजूला पाहू लागते. कान्हा कोठे गेलाय हेच तिला माहीत नसतं. सखी उभी राहते आणि कान्हाला शोधत असते. त्याच वेळेस कान्हा तेथे येतो. कान्हाला समजतं की सखी मला शोधतीये. सखीला तो दिसतो आणि सखी लगेचच तोंड फिरून घेते. कान्हा सखीजवळ येतो आणि विचारतो, बेबी सरकार, तुम्ही मला शोधताय का? तर सखी म्हणते, नाही नाही, मी तुला कशाला शोधेल, तुला गुरुजी शोधताय. कान्हा म्हणतो, ठीक आहे. दाभाडे मावशी हे पाहते. या दोघांमध्ये पुन्हा भांडण होतंय. गुरुजी सांगतात, दोघे आता बसून घ्या, पूजेचा मुहूर्त झालाय, पूजेला सुरुवात करायची. कान्हा आणि सखी एकमेकांशेजारी उभे असतात. तेव्हा सखी कान्हाला म्हणते, कान्हा, मला तुझ्याबरोबर ही पूजा करण्याची, पूजेला बसण्याची बिलकुल इच्छा नाहीये, पण फक्त दाभाडे मावशींचा मान राखण्यासाठी, त्यांचं मन जपण्यासाठी मी या पूजेला तुझ्याबरोबर बसणार आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज करून घेऊ नको की मी हे लग्न मान्य केलंय किंवा तुला नवरा म्हणून मान्य केलंय. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये आणि माझ्यापासून दूर राहायचं, हे लक्षात ठेव. कान्हा मान डोलावतो. सखी आणि कान्हा दोघेही सत्यनारायणच्या पूजेसाठी बसतात आणि मग गुरुजी मंत्रोच्चार सुरू करतात. कान्हा आणि सखी हात जोडतात. चाळीतील सगळ्या लोकांना आनंद होतो. सगळे या दोघांकडे कौतुकाने पाहत असतात. पूजा सुरू असते. सखी ही देवासमोर हात जोडते आणि देवाला प्रार्थना करते की परमेश्वरा, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जी माझ्या प्रेमाची माणसं आहे ना, त्यांनाच फक्त माझ्या आयुष्यात ठेव आणि ज्या माणसांचं माझ्यावर प्रेम नाहीये त्यांना माझ्यापासून दूर कर. सखीला असं वाटत असतं की कान्हाचं तिच्यावर प्रेम नाहीये, त्यामुळे देव तिची प्रार्थना ऐकेल आणि कान्हा तिच्या आयुष्यातून दूर जाईल. परंतु सखीला हे माहीतच नाहीये की या जगात तिच्या खऱ्या आईनंतर, तेजस्विनीनंतर जर सगळ्यात जास्त तिच्यावर कुणी प्रेम करत असेल तर तो कान्हा आहे. आणि जेव्हा देव सखीची इच्छा पूर्ण करेल तेव्हा कान्हा तिच्या आयुष्यातून दूर नाही जाणार, तर तो नेहमी तिच्या आयुष्यातच राहील, तिच्या बरोबरच राहील. सखी तर ही प्रार्थना करते. तर दाभाडे मावशी परमेश्वराला प्रार्थना करते की कान्हा हा खरंच समजदार मुलगा आहे, त्याचं सखीवर खूप प्रेम आहे. परंतु सखी अजून बालिशे, तिला जास्त गोष्टी कळत नाही, तिला कान्हा आणि तिचं लग्न मान्य नाहीये. तू सखीच्या मनात कान्हाविषयी प्रेम निर्माण कर, या दोघांमधील सगळे गैरसमज दूर कर आणि दोघांनाही एकमेकांबरोबर सुखी संसार करण्याची बुद्धी दे, अशी प्रार्थना दाभाडे मावशी करते. तर कान्हा प्रार्थना करतो की सखीची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण कर. म्हणजे सखी ही स्वतःच्या आयुष्यातून कान्हाला दूर करण्यासाठी देवाला सांगते. तर कान्हासुद्धा सखीची इच्छा पूर्ण कर असं देवाला सांगतोय. परंतु जोपर्यंत सखी आणि कान्हा एकमेकांबरोबर आहेत तोपर्यंत ते प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकतील, एवढं मात्र नक्की. गुरुजींचं मंत्रोच्चार थांबतो आणि गुरुजी या दोघांनाही बालगोपाळाला तुळशीची पानं वाहायला सांगतात. कान्हा आणि सखी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे करतात. गुरुजी सखीला कान्हाचा हात पकडायला सांगतात. सखी आणि कान्हा दोघेही भक्तिभावाने ही सत्यनारायणची पूजा करतात. सखीला ही पूजा करण्याची इच्छा नसते, परंतु दाभाडे मावशीसाठी ती ही पूजा संपन्न करते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. मैत्रिणींनो, खरं सांगायचं तर ही पूजा करत असताना कान्हा आणि सखीची जोडी खूप सुंदर दिसत असते. दोघे मेड फॉर इच अदर कपल दिसत असता, पण एका छोट्याशा गैरसमजामुळे यांचा हा आनंदाचा क्षणसुद्धा दुःखद बनलेला असतो. गुरुजी हे पुन्हा एकदा मंत्रोच्चार सुरू करतात आणि सखी आणि कान्हाला सांगतात की आता सखी मॅडम, तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र कान्हाच्या हातात काढून द्या. सखी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र कान्हाच्या हातात काढून देते. गुरुजी सांगतात, आता या मंगळसूत्रात हळदी कुंकू भरा. सखी या मंगळसूत्रामध्ये हळदी कुंकू भरते. गुरुजी कान्हाला सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र पुन्हा घालायला सांगतात आणि कान्हा सखीकडे पाहतो.
सखी खूप दुःखी असते की आता कान्हा परत एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे. जेव्हा पहिल्यांदा लग्नाच्या दिवशी कान्हाने सखीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा सखीला कान्हाचं सत्य माहीत नव्हतं. त्यावेळेस ती खूप खुश होती. पण आता तिला कान्हाचं सत्य माहीत आहे की कान्हा सरकारचा माणूस आहे, सरकारच्या तालावर नाचतो. त्यामुळे सखी दुःखी असते. पण तिचा नाईलाज असतो आणि कान्हा सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो. सखी या मंगळसूत्राकडे पाहून खूप दुःखी होते. गुरुजी सांगतात की सत्यनारायणची पूजा समाप्त झाली आहे, संपन्न झाली आहे. त्यामुळे सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. कान्हा आणि सखी या दोघांच्या चेहऱ्यावर तर आनंद नसतो, दोघेही दुःखी असतात. परंतु चाळीत दाभाडे मावशी, किरण, जान्हवी आणि इतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो. सगळे खूप खुश असतात. सखी आणि कान्हाच्या लग्नानंतरची ही सत्यनारायणची पूजा संपन्न होते आणि रात्र होते. सरकार तिच्या घरी परत येते. सरकार खूप थकलेली असते. पण सरकारला माहीत नसतं की गौतम हा तिच्या रूममध्येच लपून बसलाय. गौतम हा कपाटाच्या बाजूला लपून बसलेला असतो. आज त्याला सरकारचं सत्य शोधायचंच असतं. खरं सांगायचं तर गौतमने खूप मोठी रिस्क घेतली आहे. कारण जर सरकारला समजलं की गौतम तिच्या रूममध्ये लपून बसलाय तर सरकार त्याला कुठलाच सोडणार नाही, त्याचा जीवच घेईल एवढं मात्र नक्की. सरकार ही आपला नाईट गाऊन बदलण्यासाठी कपाटाजवळ येते. त्यामुळे लगेचच गौतम तेथे लपून बसतो. त्याला खूप भीती वाटते की सरकारला समजायला नको आपण येथे आलोय. सरकार ही नाईट गाऊन बदलून येते आणि कपाटाजवळ येऊन तिच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस घेते. गौतम हे सगळं लपून पाहत असतो. त्याला कॉन्टॅक्ट लेन्सेसबद्दल तर सकाळीच समजलेलं असतं. परंतु सरकार म्हणजेच वहिनी कॉन्टॅक्ट लेन्सेस का वापरते हा प्रश्न त्याला सकाळी पडला होता. पण आता सरकार गौतम समोरच या कॉन्टॅक्ट लेन्सेस चेंज करते. म्हणजे जी तेजस्विनी होती, सखीची आई होती, तिचे डोळे हे घाऱ्या रंगाचे ब्राऊन कलरचे होते. परंतु जी मनस्विनी आहे, सरकार आहे, तिचे डोळे हे निळ्या रंगाचे आहेत. आणि या दोन सख्या बहिणींमध्ये, जुळ्या बहिणींमध्ये या डोळ्यांच्या रंगाचाच फरक होता. त्यामुळे आपलं सत्य कोणाला कळू नये यासाठीच मनस्विनी म्हणजे सरकारने आपले हे निळे डोळे घारे करण्याचं ठरवलं. त्यासाठीच ती या ब्राऊन रंगाच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरते. आणि हे सत्य आता गौतमला समजलंय. जेव्हा सरकार आपले निळे डोळे बदलते, कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून ते ब्राऊन करून घेते, तेव्हा ही गोष्ट गौतमला समजते. गौतम हे सगळं पाहत असतो आणि त्याला जबर धक्काच बसतो. पण त्याच वेळेस सरकारला दिसतं की आपल्या रूममध्ये कुणीतरी आहे आणि ते आपल्याला लपून पाहतंय. त्यामुळे गौतम चांगलाच घाबरतो आणि या कपाटाजवळच लपून बसतो. सरकार हळूहळू या कपाटाच्या दिशेने येत असते. तिला समजतं की आपल्या रूममध्ये कुणीतरी लपून बसलंय आणि कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवतंय. गौतमला सरकारचं सत्य तर समजलंय की सरकार ही आपल्या डोळ्यांचा रंग बदलते. परंतु जर सरकारने त्याला पाहिलं तर हे सत्य सांगण्याआधीच सरकार त्याला देवाघरी पाठवणार एवढं मात्र नक्की. मग आता सरकार गौतमला पकडणार का हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर मैत्रिणींनो, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. सरकारने सखी सदन चाळीत येऊन सगळ्यांना सरप्राईज दिलं आणि मग कान्हाच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलं, त्याला खूप त्रास दिला. पण कान्हाने सुद्धा ठरवलंय की सरकारने काहीही केलं तरी एक ना एक दिवस मी सरकारला बर्बाद करून राहणारच. आणि मग सखी आणि कान्हा या दोघांच्या सत्यनारायण पूजेची सांगता झाली. दोघांनी खूपच भक्तिभावाने ही पूजा केली. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. या पूजेनंतर सुद्धा त्यांच्या सुखी संसाराला काही सुरुवात होणार नाहीये. कारण दोघांमध्ये खूप गैरसमज आहेत आणि हे गैरसमज दूर झाल्याशिवाय त्यांचा आनंद, त्यांचा संसार लवकर सुरू होणार नाही. मग आजचा एपिसोड तर भारी होता. या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये जे काही घडणार आहे ना, ते लय लय भारी असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये असा काय ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणींनो, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही जान्हवीला सांगेल की जानू, मला कोणत्याही परिस्थितीत एखादी नोकरी शोधावी लागेल. कारण या चाळीत राहायचंय, पैसे कमवायचे असतील तर मला काही ना काहीतरी काम करावंच लागेल. मी शिकलेली आहे, मला एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी नक्की मिळेल. आणि जान्हवी तिला एका कंपनीचा पत्ता देणार, तेथे इंटरव्ह्यूला जायला सांगणार. तर इकडे सरकारच्या हातून गौतम वाचलेला असेल आणि सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सरकार सगळ्यांना जाब विचारणार की काल रात्री माझ्या रूममध्ये कोण आलं होतं, कोण माझ्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत होतं. तेव्हा गौतम हा सरकारला विचारणार, का
तुला भीती वाटते का? तुझ्या रूममध्ये असं काय आहे जे तू कोणाला सांगू शकत नाही आणि आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते? जर तुझ्या रूममध्ये कुणी आलं असेल तर तुला एवढी भीती का वाटतीये? हे ऐकून सरकार गौतमवर खूप ओरडणार, त्याच्यावर चिडणार. तर दुसरीकडे सखी ही चक्क जॉब इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तयार झालेली असेल. कान्हा तिला या अवतारात पाहून विचारेल, हा काय अवतार करून ठेवलाय सखी मॅडम? तर सखी तिला सांगणार की मी जॉब इंटरव्ह्यूला जाते, आजपासून मी नोकरी करणार आणि मी इंटरव्ह्यूला गेले याचा अर्थ मला नोकरी मिळणारच. त्यामुळे आता मी माझे पैसे मी कमवणार आणि मला तुझ्याकडून 1 रुपयासुद्धा घेण्याची गरज पडणार नाही. सरकारचं चॅलेंज मी पूर्ण करून राहणारच. तर मैत्रिणींनो, याचा अर्थ सखी ही नोकरी करणार आहे. पण यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे सखी ज्या कंपनीत नोकरी करणारे, ज्या ठिकाणी नोकरी करणारे, ती कंपनी चक्क कान्हाची असणार आहे. कान्हा त्या कंपनीचा मालक असेल. आपल्या सर्वांना तर माहिती आहे की कान्हा हा खूप मोठा श्रीमंत आहे, करोडपती आहे. परंतु कान्हाचं हे सत्य कोणालाच माहिती नाहीये आणि सखी ज्या कंपनीत नोकरी करायला जाईल ती कंपनी कान्हाच्या मालकीची असेल. जेव्हा सखी तेथे इंटरव्ह्यूला जाईल, कान्हा तिला सोडवायला जाईल आणि कान्हाचा नाईलाज होईल. कान्हाला कळेल की ही तर माझीच कंपनी आहे, येथे सगळे मला ओळखतात. पण सखी त्याला म्हणेल की तू मला सोड. आणि जेव्हा कान्हा सखीला या कंपनीत घेऊन जाईल तेव्हा तेथील सगळी माणसं कान्हाला सर सर अशी हाक मारतील, कान्हाला मालक म्हणतील. त्यामुळे कान्हाचं सत्य सखीसमोर येऊ शकतं. मग आता कान्हाच्या कंपनीत जेव्हा सखी नोकरी करेल तेव्हा कान्हा तिला ही नोकरी मिळू देईल की तिला रिजेक्ट करणार, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर तुम्हाला सुद्धा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.